नमस्कार गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज ब्लॉग घेण्याचं कारण म्हणजे असं काही स्पेसिफिक नाही आहे, बट माझ्या फेवरेट प्लेसवर आज आम्ही चाललो आहे. शेगावला चाललो आहे गाईज. शेगाव इज माय इमोशन्स आणि शेगाव मला प्रचंड प्रमाणे असं आवडतं. तर असं खूप वर्षानंतर म्हणता येईल, खूप वर्षानंतर आम्ही आज तिथे जातो आहे. सो मलाही नाही माहिती काय काय आम्ही मजा करणार आहे. तर तुम्ही कंटिन्यू करा आणि तुम्ही आमच्यासोबत प्रवास करताय असा अनुभव घ्या. सो टू बी कंटिन्यू. फायनली गाईज आम्ही आता निघालो आहे आणि आता आमचं आवरलेलं आहे आणि आमचा भाऊ इथे आवरून उभा आहे. लगेज घेऊन तो तयार झाला आहे. इथं ऑलमोस्ट सगळे रेडी झाले आहेत आणि आता आम्हाला निघायचं आहे. आज फार उशीर झालेला आहे तरी आम्ही आता निघतोय. सो माझ्या घराला बाय बाय करून फायनल आम्ही निघालोय. गाईज फायनली आमचं आवरलेलं आहे आणि आता आम्ही निघतोय गाईज. आणि यावेळेस माझी खालची फॅमिली नाही येते तर ते आम्हाला बाय करायला आलेले आहेत. आईचं त्याच्या मुलीवर प्रेम उतू चाललं आहे आणि माझ्या मामी मला बाय करायला आल्यात. आई पण बाय करायला आली. बाकीचे सगळे झोपलेत. तर तुम्ही कंटिन्यू करा. आज आम्ही पुढे पुढे काय एन्जॉय करतोय. सो टू बी कंटिन्यू. गाईज मला सोडण्यासाठी बघा आमचा शेजारी करण येत आहे. सो करण, तू आमच्या घराची काळजी ठेव कारण आमच्या घरामध्ये असं तिथे काठी घेऊन बस कारण तुला माहिती आहे रील स्टारच्या घरामध्ये किती व्हॅल्युएबल गोष्टी असतात. यू नो दॅट? येस येस आय नो. यू ऑल्सो नो. सो असं लक्षात आहे आमच्या घरावर. तुझ्यावर तसा विश्वास आहे माझा. मी काय करते काठी. ओके दॅट्स बेटर. ओके भेटूया 3 दिवसांतर. बाय बाय. एवढी भयंकर थंडी आहे गाईज. आम्ही काय सांगू शकत आणि नाही सांगू शकत. तरी सकाळचे 7:30 वाजले. नाही सांगितलं तर डायरेक्ट फाटू शकते. कळलं तुम्हाला? हे असं बोलतात, इग्नोर, जस्ट इग्नोर. पण 7:30 वाजले पण थंडीचं प्रमाण आपल्या समोर प्रचंड आहे आणि तिकडेच काय असेल आणि मी डोंट नो. तिथे गेल्यावरच कळणार. सो टू बी कंटिन्यू. सगळ्यात जास्त धावपळ झाली. लगेच बस मिळाली, जागाही मिळाल्या. जास्त गर्दी नाही कारण दिवाळीचं वेकेशन संपलं आहे आता. गाईज तर फायनली आता आम्ही पोहोचलो आहे शेगावला आणि फायनली वेट इज ओव्हर. आता आम्ही आलो आहे शेगावमध्ये आणि आता बघूयात आता. आणि आम्ही ना दरवर्षी म्हणजे मी दरवर्षी नाही येत, 1-2 वर्षात येत असते ना. तर शेगावमध्ये आल्यावर त्या कुठला रूम आहे सर भक्त निवासामध्ये राहतो कारण तिथलचे ज्या रूम असतात खूप छान असतात. मम्मा असे सगळे असे तोंडाकडे काय बघतायत ग माझ्या. इव्हन मी बसमध्ये चढते सगळे माझ्याकडे असे स्टॉप होऊन बघतात. मी बसमधून उतरते सगळे असे स्टॉप होऊन बघतात. भाई असं नका बघू. आता रोडनं चालते सगळे असं बघतात. मग खरं सांग आता खोटं नाही येणार. मग काय बघतात? असं नाही बघितलं पाहिजे. त्यांना असं वाटतंय की रील स्टार एवढ्या उन्हामध्ये पायी चालत आहे, मग बसनी प्रवास करते बघ. त्यांना चांगलं नाही वाटत. त्यांना चांगलं नाही वाटत. तर बघत बसमध्ये पण असं बघत होतं माझ्याकडे. एवढं नका बघू भाई, नजर लावू नका बिचारा लेकराला. पहिलेच नजर खूप लागली आहे. तर गाईज आता तिथे रूम केल्यावर परत मी ब्लॉग कंटिन्यू करते. गाईज तुम्ही बघू शकता एवढ्या अंधार आहे आणि त्या अंधारात कोणतरी दिसत नाही आहे वाटतं. कोणीतरी बोललं, मी तुला स्पेसिफिक नाही बोलले, डोंट बी सिरियस. सो गाईज आता आम्ही इथं आलो आहे आणि आता कोणाला तरी इग्नोर करून आपण पुढे जाऊया. तर बघूयात. आता आम्ही रूमसाठी इथे लाईनमध्ये लागलो आहे. रूम मिळते का नाही कारण आज गुरुवार असल्याच्या कारणामुळे आज प्रचंड प्रमाणे अशी गर्दी आहे. ही एवढी स्पष्ट का बोलत आहे कारण माझा ब्लॉग चालू आहे आणि ब्लॉगमध्ये खरे रंग दाखवत नसता गाईज. यू अग्री ना? स्टे ट्यून. तर गाईज इथे आल्यावर पण इथे यांनी बस अवेलेबल केल्या आहेत की म्हणजे आपल्या ज्या भक्त स्थानावर तिथे आपल्या स्टे करायचं तिथपर्यंत जाण्यासाठी
वाजता तुम्हाला सगळ्यांना दाखवेल. गाईज तसं एंट्री केलं असं मस्त माझं सगळ्यांनी स्वागत केलंय. तुम्ही बघू शकता मस्त स्वागत झालं माझं एकदम छान प्रकारे असं. आता इथे रूम नोंदणी, तर इथे जायचं आहे रूम नोंदणी करायला. पण खूप छान वाटतं मला, एवढं छान वाटतं इथे आल्यावर. 1-2 वर्ष तिथे येतच असते आणि तुम्हीही नक्की आला पाहिजे. असं एंट्री केलं असे छान असे झाडे आहेत, बाहेर 2 शिपाई असे पाणी वाजत आणि तो छान आहे गाईस. मला तर खूप असं आवडतं. आणि हे बघा इथे सप्रसादाला आहे आणि इकडे रूम बुक करायचं. तुम्हाला मी काय सांगू माहिती आहे, एवढी भयानक थकली आहे. एवढं सगळं पसारा माझ्याकडे दिलं यांना असं वाटत नाही की इकडे चाललं ना. सकाळला असं वाटलं नाही की बाबा एवढ्या बारीक माझी तब्येतीकडे बघून थोडी दया खात जावे. एवढं सगळं ओझं मी कसं उचलायचं एकटीने बरं. थोडं काही वाटलं पाहिजे माणसाला ना. जेवण नाही, लिटरली बसमध्ये पूर्ण असं थकून गेलेलं त्या जेवण नेतात. एवढा सगळं बसणं माझ्याकडे गेले. देवा थोडीफार दया खायचं माझं जास्त नाही. हे बघा हे भक्तनिवास क्रमांक 1 मध्ये स्टे केलं आहे आम्ही. आणि मागच्या वेळेस आम्ही इथे स्टे केलेलं बिकॉज तिथला रूमाचा आहे ते खूप छान. तुम्ही बघसालच बघूच ना. सो फायनली गाईज एंड इज ओव्हर दॅन. आणि आता आम्ही आलो आहे रूममध्ये. आणि रूम जी मागच्या वेळेस ॲक्च्युली मला मिळाली होती ना ती नाही मिळाली बिकॉज मागच्या वेळेस फक्त मम्मी पप्पा आणि मी चालेल. तर यावेळेस सगळे तर मग आम्हाला 5 बेड रूम घ्यावी लागली. सो ती नाही भेटली. बट ही पण खूप छान आहे. खूप अशी मोठी रूम आहे आणि खूप छान फील आहे. इथं बघा खूप छान असा विंडो पण आहे. तुम्हाला मुळात सगळ्यात जास्त काय असा पडदा रिकवर करणं किती छान आहे. आणि वरती गजानन बाबाचा फोटो आहे असणारच, कारण आपण गजानन बाबाचं दर्शन आलं आहे तर त्यांचा फोटो असणार आहे कॉर्स. इथं छान असे बेड आहेत, 5 बेड आहे. आणि माय फेवरेट प्लेस मिरर बघू शकता तुम्ही. तुम्ही बघू शकता गाईज माय फेवरेट प्लेस इज मिरर. बाय द वे आम्ही ट्विनिंग केली आहे आज. काय बोलू आता, मम्मासाठी माझ्याकडे शब्द नाही आहे. मम्मा इज माय व्हेरी बेस्ट फ्रेंड. बद्दलची सगळं आम्ही शेअर करत असतो. माय मम्मा इज व्हेरी स्वीट. वाटते माझी मम्मा आहे नाही ना, आजी वाटते ना काही. सोडून द्यायचं कधी कधी. आजी तर आजी ते सोडा. रूम बघा तुम्ही किती छान अशी रूम आहे ना. मला तर प्रचंड असं आवडलेलं आहे. सो आता खूप अशी बडबड झाली आहे गाईज. आणि ना माझ्या फोनमध्ये आहे चार्जिंग. आता फ्रेश होते आणि मग नंतर कंटिन्यू करते. माझा मोबाईल चार्ज करते आणि परत जॉईन करते. बाय बाय गाईज. लिटरली आमचं जेवण झालं 3 वाजता. आणि असं जस्ट अंग टाकू म्हणलं मोबाईलमध्ये चार्जिंग होईपर्यंत मग फिरू बाहेर. असा आमचा विचार. जे अंग टाकायला गेलो खोटं नाही सांगणार, आत्ता वाजले 10:30. डायरेक्ट आत्ताच आम्हाला जाग आली आहे. म्हणजे एवढ्या वेळ 6 तास आम्ही झोपलोय भयंकर. फिरायचं तर राहूच द्या, जेवायचा पण टाईम निघून गेला आमचा. तर 3 वाजता जेवले, सरळ आता उठलं ते पण फोन आला घरून म्हणून बघतो तो 10:30. हे असं आमच्यासोबतच होत असतं. झोप लागली आणि आता घरून आमचा फोन आलेला म्हणून मी असं उठलं तर तेव्हा टाईम गेला 10:30. म्हणजे इथं जेवायचं पण टाईम गेला, सगळं गेलं. असं होत असतं. त्याच्यामुळे ना झोपेवर भान पाहिजे माणसाचं. जे आमचं नाही राहिलं तुम्ही नका तरी असं. आता काही नाही, आता उद्या लवकर उठावं लागेल. मग उद्या देवाचं दर्शनही आणि आनंदसागर दोन्हीही बघायचे. गाईस तुम्ही बघू शकता विद्याला असं छान प्रकारे आता तो बेड लागलेला आहे. तिचं तोंड तुम्ही हे करू शकता. विद्या प्लीज इकडे बघशील का. उठला पण माझ्या चेहऱ्यावर ग्लो आहे कारण चांगली झोप झाली. आता बघूयात पुढे काय काय होत आहे. सतर्क रहे, जॉईन रहे. मला जेवढं वाटलं होतं तेवढं पण माझं नशीब खराब नाही. म्हणजे 11 वाजलेत आणि अजून पण जेवणाची सुविधा चालू आहे. मसाले भात भाजी पोळी सगळं आहे इथं.
चालू असतं असं 12 वाजेपर्यंत जेवणाचं चालू असतं. जर तुम्ही असं उशीर झाला तर 12पर्यंत चालू असतं. तर डोंट वरी. मला माहिती नव्हतं, मला ते काकाने सांगितलं स्वामी. तर भात स्पेशलिस्ट भातच खात आहे, कारण भाताशिवाय त्यांचं जीवन नाही आहे. तुम्ही बघू शकता गाईस, भात नाही खात, भात स्पेशलिस्ट. माझं काय नाही, माझं असं काय नाही आहे गाईस. तुम्ही कुठेही जा, तुम्ही देवदर्शनाला जा, कुठे जा. आता आमच्या बाजूला एक कपल बसलेलं, त्यांचं असंच चालू, मेरे बाबू ने खाना खाया, मेरे बाबू ने खाना क्यों नहीं खाया, मेरे बाबू को गुस्सा आ गया. म्हटलं तुझ्या बाबूला घालून असं कुठे पण जा तुम्ही, पण त्यांना मर्यादा नसतात. त्या प्रत्येक ठिकाणी मेरे बाबू ने खाना क्यों नहीं खाया, तुझ्या बाबूच्या तोंडात घाल एकदाच भात. आणि त्या बाबूचं जर तुम्ही तोंड पाहिलं असतं ना, ते मला तोंड बघूनच जास्त चालत होतं. लिटरली मी बोललेली की हे जास्त भात खातात, पण मी सगळ्यात जास्त भात खाल्लेला आहे. अजून ही सांगायला मला बिलकुल लाज वाटत नाही. सगळी माझी पोळी मी माझ्या बहिणीला देऊन टाकली. आय वॉज लाईक भात छान होता, सो मला तोच आवडला, सो मी तेच खाल्लं आहे. आता ते नाईट आऊटसाठी निघलो आहे. गाईज तुम्ही बघू शकता रात्रीचे 12 वाजलेले आहेत, आणि इकडे बघून मला जरासंही वाटत नाही आहे की रात्रीचे 12 वाजले. बरं नाही ना, खूप फ्रेश आहे. म्हणजे रात्रीचे 12 वाजले तरी पण असं वाटत नाही ना विद्या. सगळे एवढे लोक बसले, एवढे पीपल आहेत तिथे, वाटतच नाही आहेत की असं 12 वाजले की असं भीती वाटते. जे की आपल्या शहरामध्ये की 11:30-12ला एवढी शांतता होते की माणूस घराच्या बाहेर निघत नाही, आणि इकडे 12 वाजून चाललेत तरी पण असे सगळे लोक बसले. फीलच होत नाही. असं वाटतंय मला तर आता 8 वाजले आणि राऊंड मारायला. पण मला असं ना जास्त ना फ्लॅटमध्ये राहायला, की आपण जेवण झालं की आपल्या अपार्टमेंटमध्ये चला, आपण असं वॉक करू जेवण झाल्यावर, ते खरंच छान वाटतंय असं फिरायला. मी सांगू शकते परत रिटर्न का फिरलेली आहे, कारण तिकडे लाईट नाही ना, सो ती काळी दिसेल त्याच्यामुळे. तसं काय नाही, कुठं बी जा, कधी बी जा. हो संतूर मम्मी भेटेल माझ्या लेकरांना. असं नाईट ड्रेस घातले तर थोडं लोक असं बघतायत माझ्याकडे, बट मी रोज घालते तर मला कम्फर्ट वाटतंय. किती पण ड्रेस घाला, काय पण घाला, जोपर्यंत नाईट ड्रेस नाही घालत तोपर्यंत आय एम नॉट फील गुड, लिटरली. आता माझ्या तर गाईज आता खूप फिरलो आम्ही, खूप असं फिरलो आहे, जेवण खाल्लेलं पण जिरलं आहे. आता आम्ही जातो आता आमच्या रूममध्ये. एवढी झोप घेतली आम्ही, एवढी झोप घेतली मी तर, तरी पण मला मी तिथे बाहेर बसली, तिथे मला अशी झोप लागून चालली, कारण ते सवय नाही ना एवढं असं फिरायची वगैरे. आणि बसनी त्याने मला खूप असं त्रास होतो. कारनी जाऊ द्या, बसनी जाऊ द्या, मला ते सहनच नाही हवं. पण हे गाईज हा एरिया बघून हे बघा ना, एवढं छान असं गार्डन वगैरे. मागच्या वेळेस आम्ही ना त्या फ्लोअरवर होतो, यावेळेस आम्ही अंडरग्राऊंडच घेतले, कारण चढ उतर करायला सामान घेऊन खूप होतं. मग हे बघा, हे असं गार्डन वगैरे. आणि इथं कोणीतरी तुम्हाला दिसत नसेल. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आता आमचं आवरलेलं आहे. मी असं छान प्रकारे असं कॉडी सेट घातला आहे, आणि इंस्टाग्रामवर गेट रेडी विथ मी पण शूट केलं आहे फर्स्ट टाईम. तर त्या रील पोस्ट झालीच आहे, तुम्ही बघून घ्या लवकर आणि लाईक आणि कमेंट करा. सो आता आवरले. आता आम्ही जाणार आहे फर्स्ट नाश्ता करायला, त्यानंतर जाणार आहे आम्ही आनंदसागर बघायला, मग गजानन बाबाचं दर्शन आलं. सो बघूयात आज काय काय होतं. काम असं पडदे लावायला मला फार आवडतं. चला गजानन बाबाचं दर्शन घेऊ. आता आम्ही निघालोय आता प्रसादाला, तिथे नाश्ता वगैरे करायला, आणि एवढं छान ऊन आहे, तर ग्लो पण छान आलेलं आहे. छान वाटतंय असं मस्त आहे ना विद्या. हो गाईज, बाय द वे आज विद्या काहीतरी बोलत होती, मला ते ऐकण्यासाठी मी कारण माझा कॅमेरा ऑफ होता, तर ती आत्ता जर बोलली तर मला खरंच छान वाटेल. मी काहीच नाही बोलले. बोल लवकर पटकन.
मला असं वाटलं माझी बहीण आज कशी नवीन नवरी वाटते एकदम, असं तर नवीन नवरीचा जो ग्लो असतो का तो आज ती चेहऱ्यावर दिसतोय म्हणून. पण ती एवढी हवेत गेली की तिने फोन ओपन केला आणि ब्लॉग काढायला. माझा कॅमेरा ऑफ होता. मग ती बोलती मम्मा दीदी नाही का असं ते नवीन नवरीसारखं दिसते, सगळ्या लोकांना वाटत असेल हिचं काय लग्न झालंय का, कुंकू वगैरे लावलंय आणि तो ग्लो आणि ॲक्च्युली मला सगळ्या मुलींना एक सांगायचं आहे की आपण कुठलं पण कॉम्पॅक्ट, प्रायमर, कन्सिलर काही पण लावायच्या आधी ना मस्त तुम्ही मॉइश्चरायझर लावायचं. मॉइश्चरायझर लावलं तरच त्याच्यावर फाउंडेशन लावायचं, मगच ग्लो येतो. आता आम्ही नाश्त्याला आलो आहे, तर सर्वांनी ऑलमोस्ट साबुदाणाच घेतला आहे आणि मी उपमा घेतला आहे. त्याच्यात मी असं क्लिनिंग केली आहे. मी आणि माझ्या पप्पाने सेम घातलं आहे, पप्पा आणि आम्ही सेम घातलं. फक्त ऑड मॅन आऊट झाली आहे ती आपले सांगा तो टिकतो मला ते आमचं चालत असतं काही. सो आता उपमा घेतलाय नाश्ता झाल्या परत आता चहा प्यायला बसलो काही. नाश्ता खूप छान होता, चहा पण खूप छान आहे. हे काही छान नाही आहे पण चहा खूप छान होता. हे बघा गाईज आमचे फेवरेट कपल. गाईज आता आम्ही बसलो टांगामध्ये, तो घोडा त्याच्यावर असं खूप छान वाटतं. आतापर्यंत मी असं बघितलेलं मूवीमध्ये, विवाहामध्ये बघितलेलं आणि आता याच्यामध्ये ना खूप छान वाटतं. आम्ही याच्यावर बसून आलोय, खूप छान वाटलं. आता फायनली आता आम्ही आलो आहे. आता कुठं आलो आपण हे सांगा आधी. आनंद सागर आलोय. कुठून जायचं? तर फायनली आनंद सागरला आलाय. हे माझा भाऊ बघा. एखादी मुलगी असेल तर प्लीज रियम, आम्हाला याचं पुढच्या वर्षी लग्न करायचं आहे, बघून घ्या. हवेत नको जाऊ, माझं लग्न बाकी आहे अजून. माझं लग्न नाही झालं अजून. सप्त लग्नाचे स्वप्न बघ. इकडं कुठं बंद आहे ना. तिकडे जावे लागेल तुम्हाला असं ते बोलताय ॲटोवाले. आता इथून एंट्री आहे खाली जा आनंद सागर. मी त्या आनंद सागरला आलोय आणि इथलचं एक दृश्य मला खूप असं आवडलंय. हे बघा, इथून लांबून असं वाटतं की खरंच रिअलमध्ये महादेव आणि पार्वती बसले. आतमध्ये एंट्री बंद आहे. तर हे बघा इथं महादेव, पार्वती, गणपती, नंदी वगैरे बसले. खूप छान वाटतंय. आता इथे आहे, इकडे जायचं. म्हणजे असं आहे ना, आमचं नशीब खराब आहे का माझं नशीब खराब आहे मला लिटरली कळत नाही. म्हणजे असं आम्हाला असं सांगितलेलं की आनंद सागरमध्ये सगळं काही चालू झालेलं आहे, जे की इथे आल्यावर आम्हाला कळलं की रेल्वे बंद आहे. त्यानंतर जे प्राणी असतात ते प्राणी वगैरे रेल्वेतून सगळे जे फिरत होते सगळं काही बंद आहे. फक्त काय चालू आहे इथे महादेवाचं मंदिर आणि गणपतीचं मंदिर, फक्त हे दोनच ठिकाण चालू आहे. बाकी अजून काहीच चालू नाही झालं आहे. सगळ्या गोष्टीचे काम चालू आहे, अजून त्याला 1-2 वर्ष लागणार आहे. मला असं कळाल्यावर खूप असं मूड ऑफ झालं आहे. फक्त आता काय इथे बघण्यासारखं महादेवाचं मंदिर आणि गणपतीचं मंदिर आणि फोटो स्टेशनसाठी छान जागा आहे, बस एवढं आहे. बाकी एन्जॉयमेंट काहीच नाही आहे. जाऊ द्या, जेव्हा चालू होईल तेव्हा मी परत येईल, कारण मला शेगाव आवडतं तर मी येतच राहते. तर आता बघू महादेवाच्या मंदिरामध्ये काय. आता मंदिरात गेलो तर आम्ही, तर मंदिरात शूटिंग घेणं बंद आहे. त्यानंतर इथे साईडला असं गार्डन आहे, ते गार्डनमध्ये गेले तर तिथे पण अलाव नाही, म्हणजे काहीच अलाव नाही केलं आहे अजून. फक्त मंदिर आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही कॅमेरा ऑन नाही करू शकत. तिथे गार्डन आहे, तिथे ते मोगऱ्याची असे फुलं पडतात, तिथे पण नाही अलाव केलेलं आहे. अजून काहीच चालू नाही झालेलं. जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत कोणी येऊ नका इथे. भारी वाटते पप्पाला तर. गाईज हे जे शर्ट आहे ना पप्पाच्या या अंगावर, हे मी घेतलंय. कसं वाटतंय? कारण सगळेजण पप्पाकडे बघतात ना, म्हणून पप्पा म्हणे वैशूनी दिलंय ना, तर बघणारच, कारण माझी चॉईस छानच असते, सगळ्यांना माहिती आहे. तर बघू, इथे बघण्यासारखं काहीच नाही आहे ना, असं सगळं बंद आहे. ते 2 वर्षानंतर चालू होणार आहे. आता तोपर्यंत आता इथे मंदिरच, फक्त आता मंदिरच बघावं लागणार. मग काय नाही, आपण जाऊया आपल्या घरी. गाईज प्लीज DM जर एखादी मुलगी असेल ना, प्लीज DM प्लीज. आता संत दर्शन मंडप
दुसरं मंदिर आहे. आता इथे आले, आता इथे पण मोबाईल अलाउड आहे का नाही काय नाही, बघूया आता. हे बघा काय दिसतं, मस्त असं पाणी पडत आहे. किती छान वाटतं ना. तर बाहुबलीचं सीन नाही का, मला तर तेच फील झालं. एकदम असंच आहे ना इथं. बघा असंच फील होतं इथे. खूप छान असं पाणी वगैरे पडतं आहे ना, असं भारी वाटतं. आणि गाईज मला आज एक टेक्निक कळाली. आत्ता इथून एक मुलगी गेली वाटतं. चालायचं कसं माहिती आहे का, तिच्याकडून शिकावं चालायचं कसं. नॉर्मली नाही चालायचं, मी तुम्हाला करवून दाखवते तसं चालायचं. हळू ना बाई. गाईज असं चाललं पाहिजे. नॉर्मली आपण चालतो ना, आपण पागल आहे. तुम्हाला आता मी सांगते, असं मी चालून दाखवलं ना, अशी ती मुलगी तरी माझ्याकडे गॉगल नाही, असं गॉगल असं लावून असं करत करत जसं काय भाई तुम्ही देवदर्शनाला आले मान्य, पण असं काय चाललं की फॅशन शो चालू का, असं सेल्यूट होतं. तर असं चाललं पाहिजे, कळलं तुम्हाला. गाईज आता माझ्या खूप अशा छान छान रील झाल्या आहेत शूट बाय विद्यासानं. सो माझ्या जे व्हिडिओचं क्रेडिट असतं की जे व्हिडिओ आणि माझे फोटो छान आहेत त्यात क्रेडिट बाय. सो आणि गाईज इथे ना खूप मोठा असं तलाव आहे, तर तिथे आलं आहे म्हटलं इथं तरी छान रील होतील ना. सो आता इथे आलं आहे, तुम्हाला हे दाखवते मग समुद्र. किती छान असं समुद्र. मला असं पाण्याचं ठिकाण प्रचंड असं आवडतं, पण असं जाळी लावली आहे इथे, नाहीतर खाली जाऊन पण भीती तेवढीच वाटते या. किती खोल असेल आय डोंट नो, बट सी द वेदर. ओ माय गॉड गाईज, आनंद सागरचा हा मोठा जो तलाव आहे तो असा फील देतोय ना, लिटरली गोव्यासारखा, गोव्याच्या समुद्रासारखा. तुम्ही पण बघा. एवढं छान फील करतं, एवढी हवा सुटली आणि समुद्र जिथे असतो तिथे मला आवडतंय आणि मला ही जागा जास्त फार आवडते. उम्र भर राणी बन के रहूंगी मैं. याचं मागचं जे आहे ना, हे आहे गणपतीचं मंदिर आणि इथे आम्ही जाऊन आलं, पण इथे मोबाईल अलाउड नव्हता, सो नाही घेतलं. किती असं तोंडा करता बघते, मला काही कळत नाही. माझ्या तोंडाला काही टाकलं भेटले का फॉरगेट. सगळे एवढं जणं भेटले, मला फोटो वगैरे काढले, सो खूप छान वाटतं. सो आणि पहिली गोष्ट जी मुळात मला एक गोष्ट आज क्लिअरच करायची की मी बिलकुल अशी घमंडी नाही आहे. तुम्हाला जर अशी कधी पण मी कुठे पण दिसली तर तुम्ही बिनधास्त मला असा आवाज द्या, मी येईल. आणि मी कधीच असं कोणाला हडकत नाही. आज जे भेटले मला तेच बोलत होते, त्यांना आधी असं वाटलेलं की मी फोटो काढते का नाही, बट नाही, माझं तसं काहीच नाही. तुम्ही कधी पण मी कुठं दिसते, कधी मला बिनधास्त आवाज द्या, मी तुमच्याच फॅमिलीसारखे तुमच्यात मिसळेल लवकर. सो खरंच थँक्यू सो मच सगळे, तुम्ही मला एवढा सपोर्ट करतात. तर आता बघूयात आता कुठे जायचं, कारण इथे दोन्ही मंदिर होते, महादेवाचं आणि गणपतीचं दोन्ही झालंय. आता कुठे जायचं बघू. पण हे लोक तोंडाकडे काय बघता, मला अजून याचा शोध नाही लागलेला. जाऊ बघू आता कुठे जाऊ. बाय. मला माहिती आहे का गाईज, गार्डनमध्ये होतो आम्ही आणि असं रील काढत होतो. आता ठीक आहे मंदिरात वगैरे इथे रील नाही काढायचं, मग विद्यार्थी रील चालू होते. असं ते यायचे सिट्टी वाजवायची उगाच सिट्टी फोडायची बस. मग त्याने सिट्टी वाजवली, विद्याची रील मी शूट करत होती. नुसतं असं पाहिलं, ते निघूनच गेले, काय बोललेच नाही. ते घाबरले ते मला. चला कोणीतरी घाबरतं. आणि आता आमचं आनंद सागर बघून आता आम्ही निघालोय. फक्त नाश्ता वगैरे आणि आता खूप वेळ झाला आणि शूट पण लागली आणि एवढं आहे. आणि ते बघायला पण काय नव्हतं, मंदिर होते
जातोय आता जेवण वगैरे करून. 20वा भक्त निवास. आम्ही दरवर्षी आलो ना गाईज इथे स्टे करतो, कारण हे इथलचं ना खूप छान रूम आहे आणि इथं फोटो काढायसाठी पण खूप आहे. असे खूप भक्त निवास पण 20वा निवासमध्येच आम्ही स्टे करतो. जर तुम्हाला जर इथे यायचं असेल तर 20वामध्येच या. पण आनंदसागर चालू नाही आहे मग ह्या भरोशा घेऊ नका. आनंदसागर बंद आहे, फक्त तिथले मंदिर चालू आहे. बाकी तुम्ही येऊ शकता, बाकी खूप छान आहे इथे. बसली आहे काय जिथे येऊन छान वाटतं. अशी एकटीच बसली, अशी कोणीच नाही आहे. मी अशी एकटीच बसली आहे. आणि बसण्याचं कारण काय आहे की मी एक रील पोस्ट केलेली. कधी केली माहिती आहे, जेव्हा मी तिकडे होते आनंदसागरला तेव्हा रील पोस्ट केलेली आणि ती अजून पोस्ट होती आहे. रेंजचा प्रॉब्लेम नाही, इन्स्टाचा एरर येतो आहे आणि लिटरली एवढी छान व्हिडिओ आलेला होता तो आणि तो आता एरर दाखवतो. तर माझं डोकंच काम करत नाही. पण मी काहीतरी करायला बघते यूट्यूबवर की कसं वापस येईल रील वगैरे, तर बघते ट्राय करून झालं तर झालं, नाही तर काय आता असंच होतं माझं, नशीबच करायचं. सो आता थोडा वेळात आराम करतो, मग जायचं आहे गजानन बाबाच्या दर्शनाला. गाईज माझं असं सारखं ना सकाळ बसलं सारखं असं बघा तुम्ही डोळ्यात पाणी, भयानक नजर लागली मला. जे ते घुमतंय मला इथे चालताना, नजर लागली ना मला लगेच कळते की माझ्या डोळ्यात पाणी येतं असं. चला आता आवरले, आता आम्ही चाललोय गजानन बाबाच्या दर्शनाला. आता इथे बस आली आहे तर आता आम्ही चाललोय दर्शनाला. फायनली दर्शन झालं की मग अजून फिरू. इथं हे खूप मोठं आहे ॲक्च्युली, खूप खूप मोठं आहे. तर अजून खूप फिरायचं बाकी आहे. सो आता दर्शनाला बघू काय. फायनली आम्ही मंदिराकडे चाललो आहे. आता आतमध्ये मोबाईल अलाउड करतात का नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न. नाहीच करणार, पण मी जेवढं होईल तेवढं ट्राय करेन. गाईज आता मी लाईनीत चाललो ना, जास्त काही करते नाही. आता चाललं आहे मंदिरात, बघू मी तो जास्त करते नसेल आणि मोबाईल अलाउड केला तर मी घेईल, नक्की घेईल. तुम्ही दर्शन करा. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही, स्वामी शक्ती ज्याच्या पाठी. गाईज आता दर्शन झालं आहे आमचं आणि आतमध्ये स्ट्रिक्टली असं होतं की स्ट्रिक्टली असं मोबाईल बंद होता. दॅट्स वाय मग मी शूटिंगला घेतलं मंदिराच्या बाहेर. आता घेऊ शकतो. बघायचं असं सेकंड फ्लोअर एका तिथनं लाईन लागते, तिथून मग असं माणूस अंडरग्राऊंडला इथून उतरून मग आता इथून बॅक साईडला जातात. हे तिथं येतात. बघू जर नाव काय बघू मम्मा. गले में डाल के शेगावला आलं आणि शेगावची कचोरी नाही खाल्ली असं कधीच होत नाही. तर आता आम्ही आलो आहे शेगावची कचोरी खायला. बघूया टेस्ट करून की शेगावची फेमस कचोरी कशी लागते. फायनली गाईज कचोरी आली आणि कचोरीची टेस्ट एकदम छान आहे. तुम्हाला कशी वाटते? तर गाईज आता आम्ही उतरलेलो आहे. आता आम्ही चाललो आहे आमच्या रूमकडे. गाईज पण आज काय पौर्णिमा आहे का काय काय माहिती नाही, चंद्र असं भडक ऑरेंज लाल असं वेगळाच झाला आहे. मी बसमध्ये बघितलं पण आता मी शूट करण्यासाठी खाली आले तर मला दिसतच नाही. पण जर दिसला ना मी नक्की कॅप्चर करेल भाई. असं ऑरेंज ऑरेंज चंद्र झालाय पूर्ण. ते बघा चंद्र पूर्ण असं पूर्ण प्रकारे ना असं पूर्ण प्रकारे असं लाल झालेलं आहे. छान वाटतंय ना बघून. गाईज आमच्या विद्दूबाईचा चेहरा बघा.
बिचारीला एवढा उलटा झाला आता. तिला प्रवास वगैरे आणि ते कचोरी वगैरे खाल्ली म्हणून तिने असं खूप उलटा केलेलं. आणि आता 10:30 वाजले. 10:30 वाजता आमचे चेहरे बघा. तर आम्ही चाललो जेवायला. भूक तर नाही आहे पण मग पप्पा खूप महागा लागले. थोडं खा थोडं खा. मग आता आलोय आम्ही जेवायला. आता बघू आता काय आहे जेवायला काय माहिती. बघू आता. ॲज युजल आमचं जेवण आलं आहे आणि जराशी पण अशी इच्छा नाही आहे की जेवायचं. विद्याला तर आत्ताच उलटं झालं आहे तर काहीच इच्छा नाही. हा तर जेवून बसलाय. गाईज जर तुम्हाला तुमच्या लग्नासाठी किंवा बड्डेसाठी DJ ऑपरेटरची गरज असेल तर प्लीज DM मी. बस झालं, इज्जत नको घालू माझी. तर माझी इज्जत आहे थोडीफार. फायनली आता आमचं आवरलं आणि आम्ही आता रूम सोडतोय. आता आम्ही चाललोय. बाय बाय रूम. सर आता आम्ही निघालोय. हे बघू शकता एवढा मेकअप करून आम्ही निघलोय. आणि मेकअप नाही आता आम्ही निघालोय. आता शेगावात आम्ही चाललोय. हे बघा मॅडम बघा कशी उभी आहे. तिची बघा उभा राहण्याची स्टाईल पाहिली का. गॉगल बिगल लावून जरी तोंड दिसत नसेल व्हिडिओत तरी आपलं गॉगल वगैरे लावून असं रेडी झालेली. आज सॅटर्डे असल्यामुळं काहीच लिटरली उद्या गर्दी तुम्ही बघू शकता. गर्दी इकडे खूप गर्दी असं कारण आज सॅटर्डे आहे ना. तर बघा सॅटर्डे संडे खूप जण फिरायला तर खूप आणि रूम आता भेटतच नाही. ती रात्रीपासून पेंडिंग आहे. खूप अशी गर्दी आहे. पण आता आम्ही निघालोय बसकडे. बघूयात आता पुढे काय होतं. कधी वेळ भेटतं. आम्ही नाश्ता पण नाही. नाश्ता करायला एवढी भयंकर गर्दी. खूप गर्दी कारण रात्रीपासून खूप लोक आले आहेत ना. सो काय नाही आता बघू. आता तिथे थांबेल हॉटेलवर बस. तिथेच जेवणच करून घेऊ आता डायरेक्ट. सो तसं ना पण खूप छान वाटतं. म्हणजे आम्हाला लिटरली 2 रात्र 1 दिवस गेलो आम्ही इथं. पण असं वाटतच नाही की एवढं लवकर दिवस गेले कारण त्यांचं वातावरण खूप असं मन रमतं माणसाचं. माणसाला जाच वाटत नाही. नाश्ता नाही तिथेच म्हणलं होती पाण्याची बॉटल राहील. हे बघा नाश्ता नाही केला म्हणून हे एवढं सगळं खायला घेतलंय. बसमध्ये नाश्ता करू त्याच्यानंतर जेवण. आणि आमच्या विद्युबाईचा विद्युई कुणाशी आहे ना बिचारीला उलट्या झाल्या. चक्कर येऊन पडली तिथं. आम्ही बससाठी लाईनला लागलो होतं त्याच्यामुळे मध्ये ब्लॉग नाही घेता आला. जरी मी वीक दिसले असते तर मी वीक नाही. मी खूप स्ट्रॉंग आहे. माझ्या तब्येतीवर जाऊ नका. का बुकिंग चला या तुम्ही पण नाश्ता. थोडासा बदाम निघत नाही लगेच खायला चालू झालं समजले का तुले. बदाम म्हणते मला. तिला काजू म्हणते मला बदाम म्हणते. तू खजूर आहे बे. समजले. खामगाव बस स्टँडवर आहे गायचं. अजून बस नाही आलेली. असं हे झालं खूप वेळ झाला. खूप लागली बघा. आता आम्ही इथं काय खातोय. माय फेवरेट साबुदाणा वडा. इट्स व्हेरी नाईस. समजले का तुले. बदाम म्हणतात मला. काजू म्हणतात मला. समजले फायनली गायचं आता आम्हाला संभाजीनगरसाठी बस मिळाली आणि ते पण इलेक्ट्रिक. मला इलेक्ट्रिकल आवडते कारण त्याच्यामध्ये मीटिंग नंतर मेन म्हणजे चार्जिंग पॉईंट असतो. आपण जिथे बसलो तिथे खाली चार्जिंग पॉईंट. पण नका my favorite chupa chups. I like it. खूप लहान मोठं खाते मला चॉकलेट चुपा चुप चिप्स.
कोल्ड्रिंक्स सगळं जे लहान मुलाला आवडतं का ते मला पण आवडतं. मीच लहान त्याच्यामुळे माझ्या लग्नाचा विचार करू नका. मी स्वतःला सांभाळू शकत नाही तर माझं लग्न. काहीच आता मी संभाजीनगरमध्ये नेमकंच काय असं एंटर केलं. मी आता इथे बोर्ड वाचला आहे. मी आता ब्लॉग स्टार्ट याच्यासाठी केलं की माझ्या मोबाईलमध्ये फक्त आणि फक्त 9% चार्जिंग आहे. आणि जे आयफोन युजर आहे त्यांना माहिती की आयफोनचं चार्जिंग किती लवकर लागतं. सो नंतर मी ब्लॉग नाही घेऊ शकत. दॅट्स वाय मी आता ब्लॉग केली आहे. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा. थँक्यू सो मच. मी आल्या आमची पिया आम्हाला घ्यायला आली. हाय कर पिऊ. आम्ही आल्या अशी पळत आली. आम्ही अजून गयांच्या एरियामध्ये पण एंटर नाही केलं. स्वागत स्वागत कसं छान प्रकारे गाईज असं स्वागत केलं. बदू श्री संत गजानन महाराज की जय. श्री संत भगवान बाबा की जय. गुटना बस. माझ्या मामानी, मामीनी, आईनी, बाबांनी सगळ्यांनी माझं असं छान प्रकारे असं स्वागत केलं आहे. सो थँक्यू सो मच मामा, एवढं चांगलं सरप्राईज दिल्याबद्दल. थँक्यू सो मच मामी. गाईज माझी मामी थोडीशी ते थोडं समजून घ्या, पण छान स्वागत केलंय. हे बघा गाईज, ही पण माझ्या मामीनी रांगोळी वगैरे काढलेल्या आहे. छानपैकी असं स्वागत केलं आहे. सो थँक्यू सो मच आमचं एवढं छान स्वागत केल्याबद्दल. आणि आमची परी तर आम्हाला रोड पर्यंत घ्यायला आली. हाय ना परी? हाय ना परी? ते म्हण ना. कळले तुले?